बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आजच्या व्हिडिओचं टायटल पाहून एव्हाना तुम्हाला आजचा विषय देखील कळला असेल। मराठ्यांचं नेमकं काय चुकतंय, मराठा कुठे कमी पडतोय, हे वारंवार उपोषणाला का बसावं लागतं, जरांगे पाटील आपण नेमकं कुठे चुकतोय आणि कुठे चुकलो आतापर्यंत, याच विषयावर आपण बोलणार आहोत। ज्यावेळेस मराठ्यांच्या फौजा मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचल्या होत्या, अगदी मुंबईत घुसणंच बाकी राहिलं होतं, तिथून मराठ्यांच्या फौजा माघारी धाडण्यात आल्या। लक्षात घ्या आपल्या चुका कुठे होत आहेत। आज ज्यावेळेस तुमच्या तब्येतीची बातमी येते, तुमच्या नाकातून रक्तस्राव होतोय, ज्यावेळेस अशा बातम्या कानावर पडतात, त्यावेळेस हृदयामध्ये कुठेतरी पीळ बसतो, कारण तुम्ही मराठ्यांचे वाघ आहात। तुम्ही तमाम लाखो करोडो मराठ्यांचे वाघ आहात। ज्यावेळेस तुमच्या तब्येतीच्या अशा बातम्या येतात, कुठेतरी आमच्याही हृदयाला पीळ बसतो। जरांगे पाटील साहेब पण आपल्या भूमिका चुकतायत, कुठेतरी त्या सुधरवायला हव्यात। एक उदाहरण तुम्हाला सांगतो। ज्यावेळेस अण्णा हजारे पहिल्यांदा उपोषणाला बसले होते, तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल, यशस्वी झालं ते आंदोलन। अण्णा हजारे पहिल्यांदा उपोषणाला बसले, यशस्वी झालं, त्यानंतर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बसले, सारं फेल झालं, अयशस्वी ठरली ती आंदोलन। अगदी तसंच घडतंय। आज आपल्या उपोषणाचा तिसरा अंक चालू झाला, याला अंक असंच म्हणावं लागेल, कारण 3 टप्प्यांमध्ये उपोषण चालू आहे सध्या। आपण मुंबईपर्यंत आलात, केवढा लाखो करोडोंचा तो मराठा एकवटला होता, कधी नव्हे ते इतिहासात मराठ्यांची एकवटण्याची ही पहिल्यांदाच वेळ असेल छत्रपतींनंतर, असं मला वाटतं। आता विचार करा, मराठा एकवटलाय, थंडीमध्ये कुडकुडत का होईना मराठा मुंबईपर्यंत पोहोचलाय। माघारी जायचं कारण ते काय होतं? ती गुलाल उधळण्याची घाई कशासाठी केली गेली? तो गुलाल उधळला गेला, ते फटाके फोडले गेले, ही घाई कशासाठी? ज्या वेळेस एकनाथ शिंदेंनी तुमच्या हातामध्ये GRच्या नावाखाली अधिसूचनेचा कागद टेकवला आणि त्याच्यावर आपण ढोल ताशे वाजवले, ही घाई कशासाठी नेमकी? ह्या प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यावे लागतील पाटील साहेब। आपल्याकडे वकिलांच्या फौजा आहेत, आपण वकिलांना दाखवून हे सारं काही चेक करून पडताळून घेऊ शकलो असतो, पण तसं काही झालं नाही। मुंबईत जर मराठ्यांच्या फौजा घुसल्या गेल्या असत्या, मुंबईमधून ज्यावेळेस एखादं आंदोलन होतं, देशाच्या महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीतून एखादं आंदोलन होतं, ते आंदोलन यशस्वी ठरतं। आजही सगळ्या गोष्टींचं श्रेय तुम्हा एकट्याला जातं आणि लाखो करोडो मराठ्यांना जातं। जे काही आजपर्यंत मराठ्यांच्या पदरात पडले, ते देखील तुमच्यामुळेच मिळाले, हे नाकारता येत नाही। जे काही मराठ्यांना छोटं मोठं आरक्षण लागू झाले, ते देखील तुमच्यामुळे मिळतं, हे देखील नाकारता येत नाही। मग ही अटके फारची लढाई असताना आपण तलवार म्यान का केल्या होत्या? मुंबईपर्यंत एवढा करोडोंचा, मी त्याही वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, माझ्याही पाहण्यात काही मराठ्यांच्या गाड्या येत होत्या, अगदी माघारी निघाले होते मराठे। त्यांना हेही कळेना की आपण यशस्वी झालोय की अयशस्वी झालोय। आपण त्यावेळेस एक शब्द वापरला होता, जरांगे साहेब, आपण एक शब्द वापरला होता, ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी ते लिंबू पाणी देऊन तुमचा उपवास सोडला, ते उपोषण सोडवलं, त्यावेळेस तुम्ही त्यांना एक शब्द दिला होता, बघा मुख्यमंत्री साहेब, हा गुलाल, हा विजयी गुलाल, याचा अपमान होऊ देऊ नका। आता तुम्ही मला सांगा, आज तुम्ही पुन्हा तिसऱ्यांदा उपोषणाला बसतायत, म्हणजे विजयी गुलालाचा अपमान झालाय की नाही झालाय, हे तुम्ही एकदा स्पष्ट करा। उभ्या महाराष्ट्रासमोर स्पष्ट करावं की आपण फसवलो गेलो आहोत। महाराष्ट्रातला करोडो मराठा हा फसवला गेला आहे, हे तुम्ही उभ्या महाराष्ट्राला थेट सांगावं। कुठे गेलेत बच्चू कडू? कुठे गेलेत महाजन? कुठे गेलेत ते दानवे, रावसाहेब दानवे? कुठे ते सगळे? कुठे आहेत? उदय सामंत कुठे आहेत? भुमरे कुठे आहेत? संदीपान भुमरे कुठे आहेत? कोणीही नाहीये। आज तिथे तो मंगेश चिवटे देखील नाही। आज तुम्ही सांगा, 10 फेब्रुवारी पासून जवळपास आज 14 फेब्रुवारी, ज्यावेळेस मी हा व्हिडिओ करतोय, जवळपास 5वा दिवस उपोषणाचा, त्यांच्या नाकातून रक्तस्राव होतोय, त्यांना जबरदस्तीने सलाईन चढवाव्या लागत आहेत। विचार करा, सरकारकडनं एकही जण येत नाही, ही आपली किंमत केली गेली। मी तुम्हाला मगाशीच सांगितलं अण्णा हजारेंचं उदाहरण, हे असंच होणार। मुंबई सोडायची नव्हती, ती मुंबई का सोडली गेली? एका रात्रीत 3:30 वाजता वाशीमध्ये बंद खोलीत चर्चा होते। आजवरच्या आपल्या साऱ्या चर्चा मीडिया समोर झाल्या, त्या दिवशी त्या चर्चा मीडिया समोर का झाल्या नाहीत? हे आपलं चुकलं। आजवर आपण मीडिया समोर आपण का सक्सेसफुल होतोय, त्याचे पॉइंट्स तुम्ही लक्षात घ्या। जे काही आहे थेट कॅमेऱ्यासमोर, कुठे लपवा छपवी नाही, जे काही आहे थेट भूमिका। आता काल परवाचा तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असाल, मला वाटतं कालचाच असावा, ज्यामध्ये जरांगे पाटील साहेबांचा
शब्दांवरचा तोल ढासळलाय, त्यांनी मला वाटतं शिव्या हासडल्यात अधिकाऱ्यांना. आता ते त्याच्या मागे मेडिकलचं काही कारण असू शकतं का मला माहीत नाही, कारण ज्यावेळेस रक्तातलं पाणी कमी होतं, अन्न कमी होतं, त्यावेळेस थोडासा एक तुमच्या वागण्या बोलण्यावर एक परिणाम त्याचा दिसून येतो. कदाचित त्याचं ते कारण असू शकतं का मला माहीत नाही. पण ह्या अशा शब्दांमुळे तुम्ही मराठ्यांना बदनाम करण्याचा एक प्लॅन ठरवत आहात. मी तुम्ही म्हणजे सरकारला सांगतोय. जरांगे पाटील साहेबांचे तेच शब्द दाखवून तुम्ही कशा प्रकारे मराठे बघा कशा प्रकारची भाषा वापरतायत, अशा प्रकारचं दाखवून तुम्ही मराठ्यांना बदनाम करण्याचं एक षडयंत्र देखील आखत आहात. तो व्हिडिओ दाखवला गेला, बऱ्याच ठिकाणी तो व्हिडिओ व्हायरल झाला. आजवर तुम्ही पाहिला असाल जरांगे पाटील साहेबांच्या वाणीमध्ये कधीही शिव्या नसायच्या. त्यांची वाणी जरूर गावरान होती, पण त्यांनी कधी शिव्या हासडल्या नाहीत. पण ह्या वेळेस तब्येत थोडी नाजूक असताना त्यांच्याकडनं समजा काही शिव्या येत असतील तर तुम्ही लक्षात घ्या, त्या शिव्या व्हायरल करून नेमकं मराठ्यांची कुठली बाजू दाखवण्याचा मीडिया प्रयत्न करते, मराठ्यांना कुठल्या प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न करते, याचा देखील विचार करा मराठ्यांनो. हे बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. कशा प्रकारे सरकारी अधिकाऱ्यांना शिव्या दिल्यात. तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. खरं तर वाशीतल्या त्या बंद खोलीत ती चर्चा व्हायलाच नको होती. रात्रीच्या 3:30 वाजता बैठक होते, सकाळी 8:30-9 वाजता मला वाटतं मुख्यमंत्री येतात, उपोषण सोडवतात, विषय संपतो, मराठी रिटर्न जातात. आणि आपण समजतोय आपल्याला आरक्षण मिळालं. त्याच दिवशी मला वाटतं दुसऱ्याच दिवशी अंतरवालीत जेव्हा पुन्हा बैठक होते मराठ्यांची, त्यावेळेस कळतं की आपल्या बाबतीत धोकाधडी झालेली आहे आणि हे उपोषण 10 फेब्रुवारीपासून पुन्हा चालू होणार, अशा प्रकारचे तुमच्याकडनं शब्द आले. आता मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. जरांगे पाटील साहेब का पुन्हा उपोषणाला बसताय याचं तुम्हाला कारण जाणून घ्यायचंय तर लक्षात घ्या, मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो. 15 फेब्रुवारीला महाराष्ट्र सरकार एक विशेष अधिवेशन घेणार होतं, अशा प्रकारची एक चर्चा होती. सरकारतर्फेच सांगण्यात आलं होतं की 15 फेब्रुवारीला एक विशेष अधिवेशन. तसं काहीही घडलं नाही. आणखी सांगतो, जे काही सर्वेक्षण झालं महाराष्ट्रामध्ये, त्या सर्वेक्षणामध्ये अनेक दोष आहेत. विशेषतः तुम्हाला एक दोष सांगतो, ज्या प्रश्नांवरून मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करायचं होतं त्या प्रश्नांमध्येच मराठे फसणार आहेत. विशेषतः तुम्ही लक्षात घेतलं असेल, ज्यांच्या घरी सर्वे झाले, तर माझ्या घरी तर सर्वे झालाच नाही का, जाणून बुजून माझ्या घरी पाठवलं नाही मला माहित नाही. त्यामुळे मला हे सर्वे मला वैयक्तिक प्रश्न कोणी विचारले नाहीत, पण सगळ्या प्रश्नांची ज्यावेळेस मी माहिती घेतली, विशेषतः विधवांच्या बाबतीत असेल, विधवा मंगळसूत्र घालतात का, विधवांना घरातल्या बोलण्या चालण्यामध्ये अधिकार आहे का आपलं मत व्यक्त करायचा, विधवा डोक्यावर पदर घेतात का, विधवांचा पुनर्विवाह होतो का, विधवा कुंकू लावतात का, काहीही प्रश्न विचारले गेले त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांवर जर तुमची उत्तरे मागासलेपणासारखी असतील तर तुम्ही मागासलेले. मी तुम्हाला वारंवार सांगितलं, मराठा हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे. मराठा हा अशा चालीरीतींच्या बाबतीत, रूढी परंपरांच्या बाबतीत मागास नाहीये. मग जर ह्या अशा प्रश्नांची उत्तरं जर मागासलेपणासारखी नाही आली म्हणजे मराठा मागासच नाही. मराठा हा शिक्षणाच्या बाबतीत मागास आहे, पण मराठा चालीरीतींच्या बाबतीत मागास नाहीये. मी तुम्हाला आजच सांगतो आणि होय जबाबदारीने सांगतो. मग शिक्षणाच्या बाबतीत असेल, नोकऱ्यांच्या बाबतीत असेल, आर्थिक बाबतीत असेल, तिथे देखील मराठ्यांची ही कोंडी होणार आहे. या असल्या प्रश्नांमुळे मराठा मागास सिद्ध होणारच नाही. या सर्वेक्षणामध्ये अनेक दोष आहेत. ह्या प्रश्नांवरून तुम्ही मराठ्यांचं मागासले पण सिद्ध करू शकणार नाहीत. आणखी सांगतो तुम्हाला, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हरकती मागवण्यात आल्या होत्या, हे तुम्हाला माहिती आहे ना. जवळपास 16 फेब्रुवारी पर्यंत हरकती मागवल्या होत्या. आता छगन भुजबळ हे म्हणतायत या हरकतींसाठी आणखी 15 दिवस वाढवून द्या. तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो, या हरकती आतापर्यंत जवळपास 33,000च्या हरकती, म्हणजे मराठा आरक्षणाचा जो कच्चा मसुदा होता त्याच्यावर देखील 33,000 हरकती आलेल्या आहेत. म्हणजे ऑब्जेक्शन तुम्ही म्हणू शकता, त्याच्यावर हरकत घेतली गेली. आणि आणखी 15 दिवस वाढवून द्या असं म्हणतायत छगन भुजबळ. म्हणजे विचार करा आणखी किती हरकती येतील. आणि या हरकतींवर चर्चा होणार. ती अधिसूचना आहे, कच्चा मसुदा आहे, त्या अधिसूचनेचा अध्यादेश करा. काय मागणी जरांगे पाटलांची? अधिसूचनेचा अध्यादेशात रूपांतर करा आणि अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करा. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ती अधिसूचना, तिच्यावर 33,000 हरकती आणखी 15 दिवस वाढवून देणार. त्या हरकतींवर चर्चा होणार, त्याच्यावर सोल्युशन काढलं जाणार आणि त्यानंतर त्याचा अध्यादेश होणार, त्याचं कायद्यात रूपांतर. आणि ते नंतर किती टिकतंय कोर्टामध्ये हे माहितीच नाही.
म्हणजे शेवटी सगळं जर 90% 100% जर कोर्टाचाच भाग असेल तर मग आपण इकडे का टाइमपास करतोय? मी मागेही सांगितलं, मराठ्यांना जर आरक्षण पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळा कोटा तयार करावा लागेल. जर तुम्हाला ओबीसीत बसवायचं नसेल, या सगळ्या प्रक्रियेतून जायचं नसेल, आणि त्यासाठी केंद्राचीच मंजुरी लागणार, त्यासाठी कायदा तयार करावा लागणार. हे सगळं कुठे? यासाठी केंद्राने, तुम्ही मागे नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येऊन गेले, एक शब्द, चकार शब्द काढला नाही. ज्या राज्यामध्ये मराठ्यांचं एवढं मोठं आंदोलन चालू आहे, चकार शब्द काढला नाही, तिथे तुम्ही केंद्राकडनं ह्या गोष्टींची अपेक्षा ठेवताय. ते सगळं सोडून द्या. गेली 5 दिवस झाले तो माणूस झगडतोय, उपोषण करतोय, त्याच्यासाठी भेटण्यासाठी सरकारचा एकही अधिकारी जात नाही. किती सिरियस आहे पहा हे सरकार या सगळ्यांमध्ये. सर्वेमध्ये मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये मागासलेपणा सिद्ध होणार नाही. सरसकट आरक्षण ही प्रमुख जी मागणी होती ती देखील गुंडाळून टाकलेली आहे. कारण तुम्ही आठवा ना, मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळेस या लढ्याला सुरुवात केली, आपली सगळ्यात पहिली आणि महत्वाची मागणी कोणती होती हो? आपली सगळ्यात पहिली मागणी होती मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं, तेही ओबीसी प्रवर्गातनं मिळावं. आम्हाला 50% पुढचं आरक्षण नको, कारण 50% पुढचं आरक्षण हे कोर्टामध्ये टिकत नाही. हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे आम्हाला 50% आतमध्ये ओबीसी मधून आरक्षण मिळावं, ही मनोज जरांगेंची सगळ्यात पहिली आणि महत्वाची मागणी. आज ती मागणी कुठे? आज त्या मागणीवर कोणी काहीही बोलत नाही. ज्यावेळेस लाखो करोडोंचा मराठा समाज मुंबईच्या वेशीवर धडकला होता, एका रात्रीत काय सेटलमेंट झाल्या, काय मॅनेजमेंट झालं माहित नाही, हा सारा समाज पुन्हा माघारी धाडण्यात आला. तिथेच सरकारने पुन्हा एकदा वेळ मारून नेली होती. हे आपल्या लक्षात देखील आलं नाही. हे आपल्या लक्षात काय येत नाही जरांगे पाटील साहेब? हे यायला हवं, आपल्या मराठ्यांच्या लक्षात हे यायला हवं. आपल्या हातामध्ये अध्यादेशाच्या नावाखाली अधिसूचनेचा कागद चिटकवण्यात आला आणि तो कागद घेऊन आपण नाचत सुटलो आणि गावाकडे निघालो. हे एवढंच आपल्याला का कळून गेलं नाही? विचार करा, आपण त्या अधिसूचनेच्या नावाखाली आपण गुलाल उधळलात, आपण फटाके फोडलेत. ही आपली चूक नव्हती का? आपण आपल्या वकिलांच्या फौजेकडनं हे सगळं पडताळून घेऊ शकलो नसतो का? एवढंच नाही तर दुसऱ्याच दिवशीचं देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट आहे की आम्ही गुन्हे देखील मागे घेणार नाही. म्हणजे विचार करा मराठ्यांनो, आपल्या पदरात नेमकं काय पडलं होतं. आज ज्या वेळेस मनोज जरांगे पाटलांची भाषा थोडी प्रखर होते, काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? तुम्ही नीच औलादींचे निघालात. आता हे तुम्ही म्हणजे सरकाराला बोलतायत. तुम्ही नीच औलादींचे निघालात, मराठ्यांचा तुम्हाला शाप लागेल. हे मनोज जरांगे पाटील पोट तिडकीतून बोलतायत, कारण जवळपास 3ऱ्यांदा मराठ्यांना फसवलं गेलंय. विचार करा, आदल्या दिवशी मराठा मुंबई सोडून माघारी जातो आणि दुसऱ्याच दिवशी फडणवीसांचं स्टेटमेंट येतं की आम्ही गुन्हे देखील मागे घेणार नाही. मग मनोज जरांगे पाटील जेव्हा म्हणतायत की मराठ्यांचा तुम्हाला शाप लागेल, या चुकीचं ते काय? तुम्ही नीच औलादींचे निघालात, मराठ्यांचा तुम्हाला शाप लागेल. माझा जीव गेल्यावर महाराष्ट्राचा श्रीलंका होईल. महाराष्ट्राचे मंत्री आमदार महाराष्ट्रात राहू शकणार नाहीत. हे पोट तिडकीतून त्यांची काही विधानं आहेत. होय, त्यांच्या तोंडून शिवराळ भाषा निघाली. आजवर कधीही जरांगे पाटलांच्या तोंडून मी शिवराळ भाषा ऐकली नव्हती. गावरान भाषा नक्की होती, पण शिवराळ भाषा नक्कीच नव्हती. शिवराळ भाषेचं समर्थन नाही, सरकारी अधिकाऱ्यांना केल्या गेलेल्या शिवराळ भाषेचं समर्थन नाही. पण ही शिवराळ भाषा का येते? त्याला काही मेडिकल कारण असू शकतील, पण समजा मेडिकल कारण नसली तरी एक उद्विग्नता असते. एक लक्षात घ्या, एक उद्विग्नता असते. शेवटी एकदा फसवलात, दोनदा फसवलात, एकटा दुकटा माणूस नाहीये. जवळपास महाराष्ट्रातला 5-5.5 कोटीचा मराठा समाज आहे. त्याला फसवणं एवढं सोपं आहे का तुम्हाला? जर त्यांनी असंच नाही सांगितलंय, हवेत हे विधान नाहीये की हा मराठा जर भडकला तर महाराष्ट्राचा श्रीलंका होईल. काहीतरी तर डोक्यात त्यांच्या विचार असतील, काहीतरी तर ते मराठ्यांना पाहून त्यांच्या डोळ्यातली आग त्यांना कळत असेल. या गोष्टीचा सरकारनेही विचार करावा आणि मराठ्यांची फसवेगिरी थांबवावी. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. मराठ्यांना आरक्षण मिळावं, त्यांना वेगळ्या प्रवर्गातून मिळालं तरीही चालेल. 50% पुढे जाऊन जर केंद्राकडनं आपण तशा प्रकारचा कायदा करून जर तशा प्रकारचं आरक्षण मिळत असेल तरीही चालेल, पण मराठ्यांना त्यांच्या हक्काचं एक आरक्षण मिळावं हीच शिवसेनेची कायम भूमिका राहिलेली आहे. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.